नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. अरे आदित्य, मिस शिखा, कम जॉईन द डान्स फ्लोअर प्लीज. मिस्टर मेहतांनी त्यांना हाताला पकडून डान्स फ्लोअरवर पाठवलं. तसा आदित्यचा नाईलाज झाला आणि तो डान्स फ्लोअरवर गेला. पण त्याची नजर मात्र युवीला शोधत होती. त्याला ती समोर बसलेली दिसली. तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव आला. पण त्याला कुठे माहीत होतं आता काय होणार होतं. इथे रागात बसलेल्या युविकाचा त्या दोघांना डान्स फ्लोअरवर बघून अजूनच जळफळाट झाला होता. आतला ज्वालामुखी फुटला होता. त्याच रागात ती उठली आणि आता पुढे. युविका उठली आणि सरळ समोर लावलेल्या बार काउंटरवर गेली. तिथे खूप प्रकारचे ड्रिंक्स लावले होते. तिने तिथल्याच काउंटरवर लावलेल्या त्या टकीलावर तिची नजर पडली आणि तिने त्यातला एक तो छोटा ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. थोडंसं तोंड वाकडं झालं तिचं त्या टेस्टमुळे, पण तिने तिच्या मानेला एक झटका दिला आणि पुन्हा डान्स फ्लोअरवर पाहू लागली. तर आदी आणि शिखा एकमेकांच्या मिठीत डान्स करताना दिसले तिला. तसा तिचा अजूनच जळफळाट झाला आणि रागाच्या भरात तिने तिथले 2-4 टकिलाचे ग्लास उचलून एका पाठोपाठ एक असे स्वतःच्या पोटात उतरवले. आणि बास. आता मॅडम 7व्या आसमानावर होती. सगळं जग गोल गोल फिरतंय असं वाटत होतं तिला. डोळे मिटू पाहत होते, पण तरी स्वतःला सावरून ती डोळे उघडून त्या समोरच्या डान्स फ्लोअरवर पाहण्याचा प्रयत्न करत होती, जिथे आदी आणि शिखा डान्स करत होते. पण त्या नशेत ती इतकी बेधुंद झाली होती की तिला आता जागेपणी पण तो आदी आणि शिखाचा आधीचा किस आठवत होता. आणि आता तिला असं वाटत होतं की आत्ता देखील ते एकमेकांना किस करत आहेत. तसा मॅडमचा रागाचा पारा अजूनच चढला आणि ती अडखळत का होईना त्या डान्स फ्लोअरवर जाऊन पोचली. ए शिखा की तीखा, चल हो बाजूला, युविका बोलली. तसा आदी आणि शिखा दोघेही एकदा एकमेकांकडे तर एकदा युविकाकडे पाहू लागले. म्युझिकचा आवाज इतका लाऊड होता त्यामुळे बाकी कोणालाच काहीच ऐकू येत नव्हतं. युवी, काय झालंय? बिहेव युअर सेल्फ, आदी बोलला. त्याला अजूनही कळलं नव्हतं की ती नशेत आहे, पण तिने मात्र त्याला सपशेल इग्नोर केलं आणि ती शिखाच्या समोर जाऊन उभी राहिली. काय ग ए, दुसऱ्यांच्या बॉयफ्रेंडसोबत फ्लर्ट करताना लाज नाही का वाटत तुला? चल निघ इथून, युविका बोलली. तसा शिखाचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला. आदी, कम ऑन, डान्स विथ मी, युविका त्याला लाडाने बोलली. तसा तो पुन्हा तिला पाहतच राहिला. पण आता तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहूनच त्याला आयडिया आली होती की नक्कीच युविका नशेत आहे. त्याने समोर पाहिलं तर शिखा रागानेच तिथून निघून गेली होती. युविका, काय चाललंय तुझं? चल आपण हॉटेलवर परत जाऊया, तो बोलला. पण ती काही ऐकत नव्हतीच. ती त्याच्या गळ्यात हात घालून डान्स करू पाहत होती. पण आत्ता मात्र त्याने तिचा हात पकडला आणि तो तिला बाहेर घेऊन आला. मिस्टर मेहता, मिस सबनीसची तब्येत थोडी डाऊन वाटते, म्हणून मग आम्हाला निघावं लागतंय. सॉरी, आदी बोलला. ओह, मी काही हेल्प करू का? म्हणजे डॉक्टर अरेंज करू का? मिस्टर मेहता बोलले. नो 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 नीड, आय विल मॅनेज, तो गडबडीत बोलला. तसं मग मिस्टर मेहता पण त्यांना ओके बोलले. आदीने युविकाला नीट पकडलं आणि तो तिला त्याच्या गाडीच्या दिशेने घेऊन गेला. त्याने कसंबसं तिला गाडीत बसवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. पण युविकाने दार उघडलं होतं आणि आता ती बाहेर जाऊ पाहत होती. पण त्याने पटकन तिचा हात पकडला आणि दार लावून घेतलं. तो थोडा झुकला आणि त्याने तिचा सीट बेल्ट लावला. ती मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिला पूर्ण नशा चढली होती. आधीला मात्र काहीच कळत नव्हतं की हिने एवढं ड्रिंक कधी केलं. तो खूपच डिस्टर्ब झाला होता आणि गाडी चालवत होता. त्याने पण जेवण केलंच नव्हतं ह्या गडबडीत. बाहेर पाऊस पडायला लागला होता. अचानक पाऊस का पडायला लागला त्याला पण कळत नव्हतं. त्यात युविकाची अवस्था अशी. त्यालाच आता हिचं टेन्शन आलेलं. आदी, तिने त्याला आवाज दिला. पण आदीने त्यावर तिच्याकडे पाहून एक रागीट लूक दिला.
युविका, आपण इतक्या लांब कशासाठी आलोय आणि तू हे काय करून घेतलं? ते तर नशीब मेहतांना काही कळलं नाही, नाहीतर किती इमेज डाऊन झाली असती तुझी. तो चिडून बोलला. त्याला तिचा रागच आला होता. पार्टीचा बेरंग केला होता तिने. ती शिखा का तुला चिपकत होती सारखी सारखी? आणि तुला पण तिच्यासोबतच मज्जा येत होती ना डान्स करायला? आणि फक्त मला ओरडता येते तुला. बास, तू पण तसाच आहेस. युविका खूपच भोपळ्या स्वरात बोलत होती. त्या परिस्थितीतही तिचे डोळे पाणावले होते. आधीला कळलं तिच्या तसं वागण्याचं कारण. एकतर ती तिथे एकटीच होती आणि त्याने उलट तिला वेळ द्यायला हवा होता. पण मिस्टर मेहतांमुळे तो शिखासोबत डान्स करायला गेला होता. त्यांच्या आधीच्या किसनेच ती इतकी डिस्टर्ब होती आणि त्यामुळे आता तिला राग येणं स्वाभाविक होतं. युवी, त्याने तिला आवाज दिला, पण ती मात्र खिडकीतून बाहेर पाहत होती. युवी, त्याने तिला पुन्हा आवाज दिला. स्टॉप द कार. ती आता जोरानेच ओरडली. व्हॉट? त्याने आश्चर्याने विचारलं. आय सेड स्टॉप द कार. ती त्याच्या हाताला पकडून बोलली. तसा तो थोडा गडबडला, पण लगेच कॉन्सन्ट्रेट केलं त्याने ड्रायव्हिंगवर. ओके ओके वेट, असं म्हणत त्याने कार साईडला पार्क केली. तसा तिने तिचा सीट बेल्ट काढला आणि दार उघडून सरळ बाहेर निघाली ती. त्याला तिला काही बोलायचा वेळसुद्धा मिळाला नाही. तो पण गाडीतून खाली उतरला आणि तिच्या पाठी गेला. पण ती मात्र त्या पावसात दोन्ही हात पसरून भिजत होती आणि त्या पावसाचा आनंद घेत होती. पावसात ती चिंब भिजली होती, त्यामुळे त्याला ती अजूनच सुंदर भासत होती. तो तर तिला एकटक पाहत उभा होता आणि ती मात्र पावसाच्या त्या सरी स्वतःवर झेलून घेऊन स्वतःला तृप्त करण्यात बिझी होती. थोड्या वेळाने तोच भानावर आला आणि आता त्याला तिची काळजी वाटू लागली, कारण ती चिंब भिजली होती, त्यामुळे ती आजारी पडण्याची शक्यता होती. युवी, चल लवकर, पाऊस खूप जास्त पडतोय, आजारी पडशील, तो बोलला आणि त्याने तिचा हात पकडला. मी नाही येणार, तू जा त्या शिखासोबत रोमांस कर, मी काहीच नाही बोलणार, ती रागात बोलली आणि त्याचा हात झटकला तिने. त्या इतक्या पावसात सुद्धा तो तिचे पाणावलेले डोळे फील करू शकत होता. युवी, असं काही नाही आहे स्वीटी, चल पटकन, नाहीतर आजारी पडशील. त्याला तिची काळजी वाटत होती. तो पण बिचारा भिजत होता. नो, मी नाही येणार सांगितलं ना, तू जा. ती बोलतच होती की त्याने तिला त्याच्या दोन्ही हातांवर उचललं आणि कारजवळ घेऊन आला तो. ती मात्र त्याच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या हाताची पकड मजबूत होती. त्याने तिला गाडीत बसवलं आणि सीट बेल्ट लावला आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि डोअर लॉक केलं त्याने. तो आता चुपचाप गाडी चालवत होता, तर तिची मात्र नॉनस्टॉप बडबड सुरूच होती. आता त्यांची गाडी हॉटेलवर पोहोचली होती. तो उतरला आणि त्याने तिला उचलून घेतलं आणि तिच्या रूममध्ये घेऊन आला तो. तिची बडबड अजूनही सुरूच होती. काही खाल्लंसुद्धा नव्हतं आणि आत्ता ती काही खाण्याच्या मनस्थितीतही नव्हती आणि जोपर्यंत ती काही खात नाही त्याच्याही घशाखालून घास उतरणार नव्हता. त्याला सुचत नव्हतं काय करू. एकतर ती भिजली होती आणि तो पण चिंब भिजला होता. तो अस्वस्थपणे केसांमधून हात फिरवत होता. त्याला तिची काळजी वाटत होती आणि तिला पूर्ण रात्र अशाच ओल्या कपड्यात ठेवू शकत नव्हता तो. पण सध्या तिची शुद्ध हरपली होती. तिच्यासाठी लिंबू पाणी मागवून घ्यावं ह्यासाठी तो इंटरकॉमजवळ गेला, पण इतक्यात त्याच्या हाताला हिसका बसला. तसा तो तिच्याजवळ ओढला गेला. त्याने पाहिलं तर समोर युविका उभी होती आणि ती आता त्याच्याजवळ खूपच मादक नजरेने पाहत होती. तसा तो स्तब्ध झाला. आदी, तुला माहिती आहे तू किती किती हँडसम आहेस, खूप जास्त हँडसम आहेस, असं वाटतं ना, ती भोपळ्या स्वरात बोलत होती, पण त्याला मात्र हसायला येत होतं तिचं ऐकून. काय वाटतं युवी? त्याने पण तिला प्रश्न केला. तशी ती हसली. नशेमध्येच होती ती. काही नाही, ही ती नशेत बडबडली. तसं त्याने तिला अजून जवळ ओढलं. सांग ना स्वीटी. आता त्याला पण तिच्या मनातलं जाणून घ्यायचं होतं. सांगू? ती बोलली. तो एकटक तिच्या डोळ्यात बघत बोलला. तू ना खूप दुष्ट आहेस. रोज माझ्या स्वप्नात येतोस आणि मला त्रास देतोस. ती पुन्हा भोपळ्या स्वरात बोलली. तसं त्याला पुन्हा हसायला आलं. काय त्रास देतो मी स्वीटी? त्याने पुन्हा तिच्या डोळ्यात पाहत विचारलं.
तशी ती पुन्हा हसू लागली. काही नाही, ती हसून बोलली. अगं, असं कसं? सांग ना, काय त्रास देतो मी? त्याने पुन्हा मिश्किलपणे विचारलं. तिने लाजून चेहऱ्यावर हात ठेवले. तसा तो गालात हसला. बरं, मी त्रास दिला तर वाईट वाटतं का तुला? त्याने विचारलं. नाही, मला आवडतो तू दिलेला त्रास. खूप स्वीटवाला त्रास देतोस तू मला, ती आता हसून बोलली. त्याला मात्र हसायला येत होतं तिचं ऐकून, कारण नशेत ती सगळं खरं खरं सांगत होती. स्वीटी, तू थांब, मी कोणाला तरी लिंबू पाणी आणायला सांगतो, तो बोलला आणि इंटरकॉमपाशी जाऊ लागला. तोच तिने त्याचा हात पकडला. आधी, तिने त्याला आवाज दिला आणि जवळ ओढून घेतलं. तसा आता तो तिच्या एकदम जवळ उभा होता. तिच्या भिजलेल्या केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर आलेल्या होत्या. चेहऱ्यावर अजूनही पाण्याचे थेंब होते. त्या बटा तिच्या चेहऱ्यावरून बाजूला साराव्या अशी त्याची खूप इच्छा होत होती त्या क्षणी. पण त्याने स्वतःला सावरलं, कारण भिजलेली ती खूपच मादक दिसत होती आणि महत्त्वाचं म्हणजे ती आता नशेत होती. त्यामुळे त्याला स्वतःवर कंट्रोल करणं गरजेचं होतं. त्याने तिच्यावरून नजर हटवली, पण ती मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. त्याचा चेहरा पण भिजलेला होता आणि आत्ता तिची नजर त्याच्या भिजलेल्या गुलाबी ओठांवर गेली. तसं तिने तिच्या एका हाताने त्याचा चेहरा स्वतःजवळ वळवला आणि हळूहळू त्याच्या ओठांवर झुकू लागली. ती जसजशी त्याच्याजवळ येत होती त्याच्या हृदयाची धडधड अजूनच जास्त वाढत होती. ती तर नशेत होती, पण तो तर शुद्धीत होता. आणि आता ह्या क्षणी जर आपण आपला ताबा सोडला तर गोष्ट पुढे पण जाऊ शकत होती. म्हणून खूप प्रयत्नाने तो स्वतःला अडवत होता तिच्या जवळ जाण्यापासून, कारण त्याच्यावर तिची नशा चढली होती. आता दोघांच्या ओठांच्या मध्ये 1 इंचाचं अंतर होतं बस. ती आता त्याच्या ओठांवर ओठ टेकवणारच होती की तोच भानावर आला आणि त्याने तिला स्वतःपासून दूर केलं. युवी, प्लीज, नो, तो बोलला. त्याला आता थाप लागली होती, कारण त्याच्या आतल्या भावना पण जागल्या होत्या तिला पाहून, ज्या तो खूप प्रयत्नाने कंट्रोल करत होता आणि म्हणून तो दूर झाला होता. पण इथे तिचे मात्र डोळे पाणावले. जा, तू जा, तुला ना माझी कदरच नाही आहे. तुला तर ती शिखाच आवडते ना? तुमचा तो इंटेन्स किस, तोच करा तुम्ही. आय नो यू डोंट लव्ह मी एनिमोर. आय हेट यू, आय हेट यू, ती रडतच बोलली. पण इथे तो मात्र स्तब्ध झाला होता. म्हणजे कधीपासून ती त्या शिखा आणि त्याच्याबद्दलच विचार करत होती. आणि काय म्हणाली होती ती? आय नो यू डोंट लव्ह मी एनिमोर, आय हेट यू. त्याला रागच आला तिचा. असं कसं म्हणू शकत होती ती की त्याचं आता तिच्यावर प्रेमच उरलं नाही? नव्हता सहन करू शकत तो. व्हॉट डिड यू से? त्याने रागातच तिच्या जवळ जाऊन विचारलं. येस, यू डोंट लव्ह मी एनिमोर, आय हेट. ती पुढे काही बोलणार त्याआधीच त्याने तिच्या ओठांना त्याच्या ओठांमध्ये कैद केलं होतं आणि खूपच हार्डली तो तिला किस करू लागला होता. तिला श्वास घ्यायला पण जागा नव्हती, इतका हार्शली तो किस करत होता. त्याला तिचा राग आला होता आणि म्हणूनच तो राग आता त्या किसद्वारे तिच्या ओठांवर निघत होता. पण आत्ता मात्र तिला सहन झालं नाही आणि तिने त्याला जोरानेच ढकलून दिलं स्वतःकडून. आदी, व्हॉट आर यू डुईंग? यू आर हर्टिंग मी, ती तिच्या ओठांवर हात ठेवत बोलली. नो, आय एम नॉट हर्टिंग यू. आय वॉज रिअलायझिंग यू दॅट आय एम मॅडली इन लव्ह विथ यू, तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. तशी ती स्तब्ध झाली. पण आता त्याची नजर तिच्या ओठांवर गेली तर तिच्या खालच्या ओठांमधून थोडं रक्त येत होतं. तसं त्याला कळलं की तो किती हार्श झाला होता तिच्यासोबत आणि त्याला स्वतःचाच राग आला. इज इट हर्टिंग? त्याने तिच्या त्या खालच्या ओठांवर अंगठा ठेवत विचारलं. तसं तिने बारीक तोंड करून होमध्ये मान हलवली. आय एम सॉरी स्वीटी, तो बोलला आणि त्याने तिच्या ओठांवर जिथे लागलं होतं तिथे त्याची जीभ फिरवली. तशी एक वीज सळसळून गेली तिच्या शरीरातून. तिने तिचे डोळे बंद केले. डू यू फील बेटर नाव? त्याने एक नजर तिच्याकडे पाहून विचारलं. तसे कधीपासून मिटलेले डोळे तिने उघडले तर तो तिच्याकडेच बघत असलेला दिसला तिला. पण तिने ओठ बाहेर काढून नाहीमध्ये मान हलवली,
म्हणजे अजून बरं वाटलं नव्हतं तिला, असं म्हणत होती ती. तसा तो गालातच हसला, कारण तिचा रोग त्याला चांगलाच कळला होता. मग मात्र त्याने तिला अजूनच जवळ ओढलं आणि मग तो कधी तिचा खालचा ओठ तर कधी वरचा ओठ हळुवारपणे चोखू लागला आणि तिला आनंद देऊ लागला. तशी ती पण त्याला प्रतिसाद देऊ लागली. बराच वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत तो हळूवार असणारा किस अनुभवत होते. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.